नमस्कार. लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. मुंबईत ट्रॅफिकच्या भीतीने 30 वर्षीय तरुणाने जीवन संपवले. राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा इशारा, 11 जिल्हे सतर्क. शरद पवार यांच्या प्रकृती सुधारणा, उद्या डिस्चार्ज शक्य. सुनील गावस्कर यांचा सल्ला, अहंकार टाळा, परिस्थितीचा आदर करा. विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकाचे मोठे नुकसान. कोल्हापूर मुंबई दरम्यान इंडिगोची रोजची विमानसेवा सुरू. चेन्नई बीच अपघातात महाराष्ट्रातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू. पनवेलमध्ये कंटेनर अडकल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. पुण्यात सायकल स्पर्धेसाठीचे रस्ते महिन्यातच खचल्याचा आरोप. जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा पुढे, सर्वोच्च न्यायालयाचा नकार. सोने खरेदी वाढल्याने भाव वाढले, सरकारने स्थिती नियंत्रणात सांगितली. पुण्यात बस आणि ट्रकच्या अपघातात 1 ठार, 5 जखमी. पैठणमध्ये गोदावरीत सोने चांदी शोधण्यासाठी नागरिकांची गर्दी. माळशिरसमध्ये लाच घेताना पंचायत समिती कर्मचारी रंगेहात पकडला. नागपुरात अमोल पवार यांची कर वसुली अधिकारी म्हणून नियुक्ती. मान तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान. पुण्यात जुन्या वाहनांवर बंदीचा प्रस्ताव, लाखो वाहनांवर परिणाम शक्य. पुण्यात स्पा सेंटरवर छापा, घाबरून उडी मारल्याने तरुणाचा मृत्यू. कराडमध्ये आयबी आणि एटीएस कडून बांगलादेशी नागरिकांची चौकशी. 7/12 उतार्यावरील पोट हिस्सा मोजणी आता फक्त 200 रुपयात उपलब्ध. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता. रांची विमान दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू, मोठी दुर्घटना. ठाणे नवी मुंबईत राजकीय समीकरण बदलण्याची हालचाल सुरू. मुंबईत आयडीएफसी फर्स्ट बँकमध्ये गैरव्यवहाराचे आरोप. पुण्यात काँग्रेस प्रवक्त्यांवर हल्ला, 2 जण पोलिसांच्या ताब्यात. सध्या इतकंच बघत रहा लोकतंत्र मिरर.